मित्रांनो, पेरूला स्लरी सोडायचं चालू आहे. आपण हे बादलीमध्ये 6 लिटर पाणी घेतलं. ह्याच्यात दोन पुडे 2 किलो गूळ. अन्नाचा साथ आहे म्हणून आम्ही आहे. आपल्या रानात तंबाखूच झाड आले. हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीबी लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये. तर आज आपण बघणार आहे की आपल्या रानात काय काय काम चाललेलं आहे. बायका मिरची उपटते आणि अण्णा इथे ती काट्या काढते ते. आपल्या इथे जवळ भया पण आहे. भया पण इथं काट्या घेऊन उभा आहे. मग भया, काय चाललंय आपल्या रानात? काय काट्या काढायला चालले द्या. गावा सकाळी किती वाजता चालू केलंय? सकाळी 8 वाजता चालू केलंय. मी याच्या अगोदर चालू केलंय. तर त्या साईडला आपण जाऊ. मी बायकांजवळ काय जाया ना गे, ती काय चिडते ते. मग ती म्हणते सारखं आम्हाला व्हिडिओ मध्ये घेतोय म्हणून. मित्रांनो, आपल्या रानात तंबाखूच झाड आले. ही काय नवीनच गोष्ट आहे. हे कुछ नया हो गया आहे. मित्रांनो, आपल्याला काय माहित नव्हतं हे तंबाखूचं झाड आहे. तर हे बघाल तुम्ही, आता खरंच तंबाखू झाड आहे. ती पण आता अण्णाने सांगितलं कळाल मला, एक खरं तंबाखूचं झाड आहे म्हणून. अजून 1-2 झाड आहे ती वाटते. मला सांग कुठं आहे ती? इथं समोर आहे काय? त्या समोर झाड आहे. हे आपला अण्णा साहेब आहे. आपला अण्णा इथे 2 अण्णा झाले आपल्या रानात. आणि तिकडे तो बाया निस्ता धिंगाणा, सुट्टी नाही कामाला. मित्रांनो, पेरूला स्लरी सोडायचं चालू आहे. तर आईला सोडले तरी आपण बघूया दावे काय काय. मित्रांनो, आपण पेरू मध्ये आता ड्रिप मधनं स्लरी सोडतोय. काय काय टाकलंय त्याच्यात सांगणार आहे मी. त्याचा एक आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया, नाहीतर ह्याच्यातच सांगेन मी की काय काय टाकलंय त्याच्यात. आता मी काल रात्री बनवलं होतं ते टाकून, म्हणजे गुळ ही टाकून, दूध ही टाकून सगळं मिक्स केलं होतं त्याच्यात. तर ती आपण अण्णाला विचारून आहे ना सगळं सांगू. अण्णा सांगतील आपल्याला सविस्तर काय काय टाकलंय त्याच्यात. तर हे आपण असं ड्रिपमधनं पाणी सोडून 1 तास पाणी सोडलंय याला, आणि आता ड्रिपमधनं खत चालू आहे सोडायचं. मित्रांनो, ही आपली पेरूची बाग आहे. तर कसं वाटतंय बघून कमेंटमध्ये सांगा. आपण पहिला तोडा झाला आहे आपला एकदा. पहिला माल तोडला एकदा आपण फर्स्ट टाइम. त्यावेळेस 780 किलो काय तर निघाला आहे. त्या दिवशी मी नव्हतो त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. तर आता नेक्स्ट तोड्याला ज्यावेळेस आय थिंक उद्या किंवा परवा दिवशी तोडणार आहे. तर किती माल निघेल मी सांगेन ना त्याच्यात मी. मित्रांनो, अण्णाने एक पेरू तोडलाय, तर आपण त्यांच्याकडे जाऊया, बघूया कसा आहे. मित्रांनो, क्वालिटी, ह्या क्वालिटीचा माल असेल तर का दर भेटणार नाही. दर तर सध्याला आता 70-75 कडे आहे. पैसा तर होणारच याचा, कारण कष्ट पण तेवढं घेतले. मग अण्णा, बाकी सगळा माल पण असाच आहे का? सारखाच असाच. अण्णाची सपोर्ट असल्यामुळे कसं आहे, आपल्याला होत नाही सगळं. अण्णा असल्यामुळे बराच फायदा होतो. कारण की इथं आम्ही काय नसतो, अण्णा इथंच राहायला असल्यामुळे ध्यानी ठेवायला अण्णा असते काय इथंच. तर अण्णाचा साथ आहे म्हणून आम्ही आहे. कारण जो माणूस आपल्या सोबत आहे म्हणजे आपण त्याचं म्हणजे अभिमानानं त्याचं सांगितलं पाहिजे की बाबा ते आपल्यासाठी झटते. म्हणजे त्यांचं स्वतःच नसून ते आपल्याकडे कामाला असून जर तो आपल्यासाठी झटत असेल तर तो आपलाच माणूस आहे. तर हे बघा क्वालिटी, खायला पण टेस्टी लागते. अण्णालाच देऊया, अण्णाने सोडलाय. अण्णा दारा. अण्णा म्हणते आता नाही खात, घरी घेऊन जातो म्हणते. त्याच्यात आपलं एक बारकं बघा, ती बारकं झाड आहे. कारण ती मोठं झालं नाही, परत लावलेलं असं बहुतेक. मागून लावलंय ना परत. झाड तिथलं खराब झाल्यानंतर परत लावलेलं आहे ते झाड. त्याच्यात किती 100 झाडं परत लावलेली का? 100 झाडं परत लावलेली वाटतं. ठीक आहे, चल पुढं बघूया अजून काय होतंय अजून.
मित्रांनो हे बघा अण्णाची मस्ती, काय तर खेळ करत बसते ती. मित्रांनो आपण स्लरीत काय काय टाकलं होतं ते अण्णाला विचारूया, अण्णा सगळं सांगतील आणि त्याच्यात आपण काय काय वापरलं ते पण सांगतो तुम्हाला मी, कारण की अण्णाला ते वाचायला येत नाही. पण त्यामुळे ते मी सांगतो तुम्हाला काय काय, फक्त त्यांनी कसं बनवलंय हे सविस्तर अण्णा सांगतील. हा, आपण हे बादलीमध्ये 6 लिटर पाणी घेतलं. ह्याच्यात दोन पुडे 2 किलो गूळ हे बारीक करून मिक्स केलं. मिक्स करून पुन्हा नंतर हे पुडा हे असले 2 पुडे आणि 2 लिटर दूध हे मिक्स करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकीमध्ये विरघळून पुन्हा परत पेरूला सोडलं. त्यासाठी पेरू फुगण्यासाठी किंवा गोडपणा येण्यासाठी. मित्रांनो हे के-बॅक प्लस आहे, तर याचा वापर जमिनीतले पोटॅश हे झाडाला मिळवून देण्यासाठी याचा वापर होतोय. आणि ह्याच्यासोबतच जे आपण वापरलेलं आहे ते ह्युमॅग्रोचं पोटॅश 95% आहे. ह्याच्यात पोटॅशियम ह्युमेट 95% आहे. तर ह्याचा मुळांची वाढ होण्यासाठी आणि झाडाची ग्रोथ होण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यासोबतच आपण गूळ आणि दूध वापरलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून याचे आपण ड्रीपमधून हे खत सोडलेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आजच्या दिवसाचं काम चालू आहे. ते बायका झाडं काढते ते मिरचीची आणि जी गडी आहेत ती तार काट्या काढायला चालू आहे आणि त्याच्यासोबतच आपण खत पण सोडलेलं आहे आज. तर आजच्या दिवसाचं असं काम चालू आहे. लाईक करा, थोडं सबस्क्राईब करा. लाईक केल्यानं काय होतं, थोडं मोटिवेशन वाढतंय की थोडं व्ह्यूज गेल्यामुळं लाईक आल्यामुळं थोडं काढायचं प्रोत्साहन पण वाढते. त्यामुळं लाईक करायला विसरू नका.